मुंबई में शिवसेना सांसद संजय राउत ने प्रेस कॉन्फ्रेंस में कई मुद्दों पर बयान दिया। उन्होंने केंद्र सरकार और राज्य सरकार की नीतियों पर सवाल उठाए। राउत ने कहा कि विपक्ष को चुप करने की कोशिश हो रही है और लोकतंत्र खतरे में है। उन्होंने महाराष्ट्र के विकास, किसानों की समस्या और महंगाई को लेकर सरकार पर निशाना साधा। मी कसं काय सांगणार, आम्हाला आमदार अपात्रतेच्या संदर्भात सुद्धा निकाल अपेक्षित होता केंद्राकडून की न्याय मिळेल, संविधान आणि घटनेनुसार न्याय मिळेल। आमदार ज्यांनी पक्षांतर केलंय ते अपात्र ठरतील। बेकायदेशीर घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्ट दणका देईल, पण अपेक्षा या देशामध्ये न्यायाच्या बाबतीत ठेवता येत नाही। आजच माजी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी सांगितलेलं आहे, या देशाचं सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, हे सरकारच्या दबावाखाली। हे कोण सांगताय? न्यायमूर्ती मदन लोकूर, जस्टिस मदन लोकूर, ज्यांनी अनेक वर्ष उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश पदावर काम केलं, अत्यंत वरिष्ठ न्यायाधीश। ते म्हणतायत की आमची न्यायव्यवस्था अगदी सुप्रीम कोर्ट पासून ही सरकारच्या दबावाखाली आणि त्यानुसार निर्णय घेते। अशा वेळेला जेव्हा एक न्यायमूर्ती जे सांगतोय आणि न्यायमूर्ती लोकूर हे इतर न्यायमूर्ती पण रिटायर झाल्यावरती बोलणारे नाही आहेत, ते जेव्हा त्यांच्या पदावर होते तेव्हाही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, जे 4 न्यायमूर्ती होते ज्याने मुख्य न्यायाधीशाविरुद्ध पत्रकार परिषद घेतली होती, त्यात मदन लोकूर होते। बेडरपणे काम करणारा माणूस। त्यांनी सांगितलं न्याय मिळत नाही, न्यायासाठी दबाव येतो निकालासाठी, तर आम्हाला काय न्याय मिळणार। आणि म्हणूनच चंद्रचूड साहेबांनी जे काय 3 वर्ष मैदानावर खेळत राहिले, बॉल घासत राहिले बरं का, आणि विकेट घेतलीच नाही, ते त्यामुळे काही होणार नाही, काहीही होणार नाही। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आधी तिथे आंदोलन सुरूच होतं, लोक रस्त्यावर आलेच होते। सुरेश धस यांनी तर तांडव केलेलं आहे बीड मधल्या दहशतवादाविरुद्ध। धसांचं तांडव सुरू आहे, तांडव, आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही। तरी आज मिस्टर कराड हे इस्पितळात आहेत, त्यांचं कुठे काय दुखतंय मला माहित नाही, पण ते इस्पितळात आहे। त्यांच्यासाठी इस्पितळात एक मजला रिकामा केलेला आहे। इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत। एका मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? अजित पवारांना दिसत नाही का? आणि हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश धस सांगतायत, जे भाजपचे आमदार आहेत। आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर। त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका, काहीच फैसला होणार नाही। काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील। कोण कोण सरकार पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्याकडे पक्की माहिती आहे। धस साहेबांचं ऐकलं पाहिजे, धस साहेबांचं ऐकलं पाहिजे असं मी म्हणेन ना। ते त्या भागातले आमदार आहेत, त्यांना तिकडली परिस्थिती माहिती आहे। आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही, आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही। नीती आयोग आणि या देशाचे शिखर बँक याने जी माहिती समोर आणलेली आहे त्यात स्पष्ट दिसत आहे की ज्या रेवडी योजना जाहीर केलेल्या आहेत निवडणुकीच्या आधी मतं मिळवण्यासाठी, त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य हे कर्जाच्या खाईमध्ये ढकललं गेलं आहे। लाडक्या बहीण योजनेमुळे 45,000 कोटीचं खड्डा आहे। अजून कर्जमाफी व्हायची आहे। कर्जमाफीची सुद्धा जाहीरनाम्यात घोषणा केली आहे आणि ती आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। खोटं बोलू नका फडणवीसजी, कर्जमाफी देऊ हे आपली भूमिका आहे, अजित पवारांची भूमिका आहे, एकनाथ शिंदेंची भूमिका आहे। लाडक्या बहिणीबरोबरच तुम्हाला कर्जमाफी द्यावी लागेल आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावे लागतील, हे तुमचं वचन आहे।
त्याच्यामुळे पैसे कुठून आणायचे, मोदींच्या घरातून आणायचे का अडाण्याच्या खिशातून काढायचे की गुजरातमधून आणायचे, हे तुम्ही ठरवायचं. पण ज्या घोषणा तुम्ही केलेल्या आहात त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील.